क्लास कसा वाटला आपला? क्लास छान वाटला. तुम्ही फार छान शिकवलंय. आता फक्त आम्ही तुम्हाला त्रास देणार. नक्की, नक्की. छान प्रोडक्ट बनवा. समजलं का सगळं पण व्यवस्थित? जे काय शिकवलंय ते? हो, बऱ्यापैकी. पण जर काही अडलं तर मात्र फोन नक्की करणार हां. ओके. चालेल, चालेल. खूप छान होतं क्लास. ऍक्च्युली असं वाटलं होतं की काहीतरी शिकू याच्यातून आम्ही. ओके. खूप सुंदर होतं. ओके. नवीन काहीतरी शिकायला भेटलं. येस. ओके. सध्या छान मोत्याची अनुभव. ज्वेलरी खूप क्रेजमध्ये आहे आणि काहीतरी युनिक पण आहे आणि आपण जेवढ्या युनिक डिझाइन बनवू तेवढं म्हणजे आपल्या ह्याच्यावरती आहे. सो नवीन काहीतरी शिकायला भेटलं. जर वेळ येस. भेटला तर तो वेळ वेस्ट जाणार नाही. त्या वेळेत घेऊन बसायचं हे. हो, नक्की. तुम्ही या बिझनेसमध्ये किती वर्षापासून आहे? मी 2 वर्ष झाले 2. बऱ्यापैकी सेटल झालात लगेच. हां. म्हणजे आवड आहे. आवड असेल तर सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात. तर तुम्हाला आवड पाहिजे पण. जर उगाच शिकायचं म्हणून शिकलात आणि करायचं म्हणून फक्त काहीतरी करायचं म्हणून असं केलं तर मग नाही होत. आवड पण पाहिजे, त्या कामाबद्दल थोडंसं डेडिकेशन पाहिजे, तर सगळ्या गोष्टी होतात मग. आपल्याला पण त्या कामाला तेवढा वेळ द्यावा लागतो ना. लगेच सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही होत, की आज शिकलो नाही की होत. उद्या सगळं आपल्याला छान-छान प्रॉडक्ट यायला लागले. आता मला आधीचे माझे प्रॉडक्ट पाहिले आणि आत्ताचे प्रॉडक्ट पाहिले त्याच्यामध्ये खूप फरक आहे. ज्या की आधी मला काही गोष्टी माहीत नव्हत्या, तर ते मी आता तुम्हाला क्लासमध्ये सुरुवातीपासून म्हणजे ज्या छोट्या-छोट्या टिप्स म्हणा, मटेरियल बद्दल म्हणा, की एवढंच घ्या, तेवढंच घ्या, बेसिक हे गरजेचं आहे, त्या गोष्टी. आता त्या एवढ्या मला डिटेल्समध्ये नव्हत्या माहिती, जे की मी आता स्टुडंटला सांगते, की असं करा. जेणेकरून कसं होतं, तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टार्ट करू शकता, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कसं, जरी फिनिशिंगमध्ये तुम्ही जसे प्रॅक्टिस कराल, ते पण तुम्हाला काही गोष्टी कळतात. पण जसं मी प्रॅक्टिस केल्यानंतर मला ज्या काही गोष्टी माझ्यामध्ये समजत गेल्या, तसं मी तुम्हाला आत्ताच सांगते, की त्या गोष्टी अशा करा, तशा करा. मग ते छान होईल किंवा मग ते फुल हलणार नाही किंवा मग ते फिनिशिंग चांगली येईल. तर सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे, की आता तुम्ही किती प्रॅक्टिस करताय. काही जणांचं असं असतं, क्लास झाला, मग 8 दिवस पाहिलं नाही, 8व्या दिवशी, 9व्या दिवशी करायला गेलात. तर मग काही गोष्टी पटकन आपल्या लक्षात येत नाही. तसं आता क्लास झाला, की लगेच प्रॅक्टिस करा. जे बेसिक मी तुम्हाला जसं मटेरियल सांगितलेलं आहे, ते घेऊन प्रॅक्टिस जरी केली, तरी पण खूप छान फिनिशिंग येईल. असं. खूप छान वाटलं मॅडम. हं. म्हणजे असं वाटलंच नव्हतं, की वाटलंय ना, मी एवढं छान शिकू शकाल. खूप छान शिकवलं तुम्ही पण. ओके. थँक यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही सगळ्यांनी टाईम ॲडजस्ट केला त्याच्याबद्दल थँक यू सो मच. कारण की टाईम कधी-कधी काय होतं सगळ्यांचा टाईम ॲडजस्ट होणं मुश्किल असतं. सगळ्यांचं काही ना काही शेड्यूल असतं, लहान मुलं त्याच्यामध्ये ॲडजस्ट करणं खरंच हे असतं. त्याच्यात तुम्ही केला कारण की नवरात्रीत असं व्हायचं, की हा टायमिंग ठेवू की तो टायमिंग ठेवू असं व्हायचं. पण छान तुम्ही कोऑपरेट केलं. विद्याताई? हा क्लास छान घेतला तुम्ही. म्हणजे मला तर ना ते सूर्यानंच येतच नव्हतं. तुम्ही चिडला नाहीत. मला ते परत-परत सांगितलं रिपीट. हां. ओके. पण आता आता समजलंय ना ते? हां. पण बाकीच्यांनाच मी तुम्हाला विचारणार कारण ते मला नाही येत. हां. ते पहिले 2 दिवस तुम्ही नव्हताच ना, तर मग ते शिकवेल मी तुम्हाला हां. नंतर. ठीक आहे. ते आम्ही तुमच्याकडून असं एक्सेप्ट पण नाही करणार, की त्या तुम्ही बनवूनच डायरेक्ट मला फोटो पाठवावे. ठीक आहे. त्या मी तुम्हाला मला कॉल करा, त्या मी तुम्हाला हे करेल, हो, हो. एक्सप्लेन करेल. ठीक आहे. पण प्रॅक्टिस करा आणि हो, बाकी हो. तुमच्या नोट्स तर आहेच तुमच्या जवळ, ज्या की तुम्ही घेतलेल्या आहेत पहिल्या 2 दिवस. जर कुणाला पाहिजे असेल तर विद्याताईंकडून घ्या. कारण त्यांना मटेरियल दिलं नव्हतं नाही ना भेटलं त्यांनी तर त्यांनी विद्यार्थ्यांनी. एवढं काही खास नाही केलं मी. मला म्हणजे जे अवघड वाटत होतं ना, मी ते नोट केलं फक्त. ओके. ठीक आहे. बाकीचे कृतिकाताई? छान शिकवलं, इझी सांगितलं. म्हणजे जे ॲक्चुअली YouTubeवर जे बघतो की इकडनं एक राउंड करा, तिकडनं राउंड करा तसं नव्हतं. एकदम सिंपल आणि सोपं एकदम व्यवस्थित शिकवलं. ओके. खूप छान शिकवलं ताई. ओके. खूप छान. जमतंय व्यवस्थित? हो. त्याच्यावर वर्क करावं लागणार आहे. केलं तेवढं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येईल. ओके. म्हणजे तुम्ही तसे जे प्रॉडक्ट मला पाठवलेत फर्स्ट म्हणजे पहिल्या दिवसापासून, ते पाहून मला कळतं लगेच, की किती गरज आहे किंवा किती नाही गरज आहे प्रॅक्टिसची. पण त्या मानाने फर्स्ट जे अटेम्प्ट दिलात तुम्ही, त्या मानाने तुम्ही सगळ्यांनी छान केलं. कारण की आपण पहिल्याच दिवशी 2 नथ पाहिलेल्या. नाहीतर काय होतं कधी-कधी क्लासमध्ये पहिल्याच दिवशी पहिलीच नथ चालते, खूप वेळ चालते. कारण की स्टुडंटला कधी-कधी पहिलंच सगळं वेळ असतं, मोती हे ते पटकन हे होत नाही. मग वेळ लागतो सगळ्या गोष्टी हे करायला. तर त्याच्यात तुम्ही छान हे केलं. पहिल्याच दिवशी छान हे बनवलं प्रॉडक्ट. त्यासाठी आम्ही सगळे हुशार आहेत बघा. हां, तर नाही पण समजू असं शकता. क्लासमध्ये
क्लासमध्ये असं कोणी फिनिशिंग व्यवस्थित ठेवा, बाकीच्या अशा गोष्टी कोणी असं सांगत नाही. तसं तुम्ही व्यवस्थित सांगितलेत त्या गोष्टी. ओके प्रियंका ताई. नाही मला कसं वाटतं आता सपोज तुम्ही शिकलात, तर तुम्हाला त्या गोष्टी परफेक्ट आल्या तर तुम्ही ते पैसे पे केलेलं त्याचं काहीतरी आहे ना. नाहीतर ते उगाच शिकला. मग उगाचच शिकायचं म्हटलं, ती कशी नथ बनवायची म्हटलं, तर तुम्ही YouTubeला इकडे-तिकडे व्हिडिओ सर्च करून ती बनवू शकता. ते मटेरियल काय-काय लागतंय ते पाहून तसं बनवू शकता. पण आता तुम्ही एवढे पे केल्यानंतर ते तसं प्रॉडक्ट पण आलं पाहिजे ना आपल्याला. हे मटेरियल काय-काय लागतं, सगळ्या गोष्टी पण मग तशा आल्या पाहिजेत ना सगळ्या व्यवस्थित. म्हणून मग मी सगळ्या गोष्टी मोस्ट ऑफली देण्याचा प्रयत्न करते आणि सगळ्यात महत्त्वाचं बेसिक गोष्टींवरती जास्त भर देते. कारण जर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर असतील ना, तर तुम्ही मग तुमच्या मनाप्रमाणे कशीही डिझाइन बनवू शकता. वायरला जसं तुम्ही वळवताल, तशी ती वळेल आणि जसा तुम्हाला तिला आकार द्यायचा आहे, तसा ती आकार घेईल. फक्त ते तुम्हाला बाकीच्या पुढच्या गोष्टी बाइंडिंग म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पण याच्यात ते तार आल्यामुळे काम सोपं झालंय. आधी मी जे पूर्वी बनवले ज्वेलरी, हं. तर ती दोऱ्याने ओळून बनवावी लागायची. ओके. हं, हं, हं. तर तो नायलॉनचा अगदी बारीक थ्रेड असायचा. त्याची निडल पण तेवढीच बारीक हं, हं, आणि हं. मग ते ओवायचं बनवलं ते. आणि मग आधी ओवायचं आणि मग ते बनवावी लागायची. ओके, तर ओके. हे एकदम ईझी आहे. ओके. नाही हे ईझी आहे. केल्यावरती ईझी वाटतं. फक्त पहिले 1-2 दिवस थोडंसं जरा गडबड होती. शेप कसा द्यायचा, हे कसं करायचं, थोडंसं गडबड होते. नंतर एकदा तुमच्या हातामध्ये बसला ना, की ईझी आहे मग. तुम्ही मग असे पण डायरेक्ट मोती आणि ते गोल्डन मणी डायरेक्ट टाकून हे करू शकता. न बघता पण अच्छा. डायरेक्ट काम करू शकता, फुलं बनवू शकता. गप्पांचा एक क्लास ठेवू आपण परत एकदा. कशांचा? गप्पांचा. गप्पांचा ना? मग तो कंप्लीट नाही होणार कधीच. ओके. बाय, बाय. 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 बाय.